सोनगीर येथील शेत शिवारात सध्या जंगली श्वापदांनी धुमाकूळ घातला असून लांडग्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे। जंगली श्वापदांच्या या घटनांनी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। या संदर्भात सविस्तर वृत्त असे की शनिवारी सकाळी लांडग्यांनी एका शेतकऱ्याच्या गोठ्यावर हल्ला करून 2 गर्भार बकऱ्यांसह 2 पिलांना ठार केले। येथील शेतकरी शशिकांत शालिग्राम बडगुजर हे शनिवारी सकाळी 9:30 ते 10 वाजेच्या सुमारास गुरांना पाणी पाजण्यासाठी शेतापासून थोड्या अंतरावर गेले होते। हीच संधी साधून 2 लांडग्यांनी त्यांच्या गोठ्यावर हल्ला चढवला। या हल्ल्यात 2 गर्भार बकऱ्या आणि 2 पिलांचा मृत्यू झाला। लांडग्यांनी गर्भार बकऱ्यांचे पोट फाडले तर 2 पिलांना उचलून नेले। त्यापैकी एका पिलाचा मृतदेह शेतापासून काही अंतरावर मिळून आलाय। शेजारच्या शेतात काम करणाऱ्या एका महिलेने या 2 लांडग्यांना प्रत्यक्ष पाहिल्याचे बडगुजर यांनी सांगितले। याच परिसरात 2 दिवसांपूर्वी दिलीप बारकू बडगुजर यांच्या वासराची अज्ञात जंगली श्वापदांनी शिकार केली होती। हा हल्ला रात्रीच्या सुमारास झाला होता। लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी अनिल पाटील व जगदीश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी जंगली प्राण्यांच्या पायांचे ठसे घेतले असून ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत। तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर ठाकूर यांनी मृत जनावरांचे जागेवरच शवविच्छेदन केले। लागोपाठ झालेल्या या हल्ल्यांमुळे शेतकरी धास्तावले असून वन विभागाने या हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय मदत मिळावी अशी मागणी सोनगीर परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे।